इव्हनिंग एव्हरीवन. आज आपल्याकडं दोन यंग एंटरप्रेन्योर्स आलेले आहेत. तो की हे दोघंही इंजिनियर बाय प्रोफेशन आणि त्यांनी लिगसी बिझनेस जो फाउंड्री होता त्याला टोटली रिव्हॅम्प करून कोल्हापूरमध्ये निकम इंडस्ट्रीज याला एक पार्टनरशिपच्या मोडमध्ये नेक्स्ट लेवलला घेऊन जाण्यासाठी खूप मोठे प्रयत्न करतायत. आणि तुम्ही बघू शकता की खूप सिन्सिअर डेडिकेटेड पद्धतीने ही टेस्ट त्यांनी घेतली आहे. या टेस्टचे रिझल्ट्स पण आलेले आहेत इथं. ऑपरेशन्स रिपोर्टिंग MIS ह्याच्यावरती त्यांनी टॉप फोकस द्यायला पाहिजे असं आलेलं आहे. रिजेक्शन्स वरती कंट्रोल, बिझनेस प्लॅन, कॅश फ्लोचं अनालिसिस. इयर 2 मध्ये काही कस्टमर रिलेटेड गोष्टीवर फोकस द्यायचा आहे. इयर 3, इयर 4, इयर 5. आम्ही ऍक्च्युली आता सद्यस्थितीला कुठे आहे, काय चालू आहे आमच्या बिझनेसमध्ये, हे आम्हाला तुमच्याकडून तुमच्या सर्वेमधून आम्हाला जाणून घ्यायचं होतं. त्यातल्या थोड्याफार आयडियाज आम्हाला तुम्ही दिल्या आज दिवसभरात. त्यामुळं आम्हाला ॲक्च्युअल बिझनेसची कंडिशन आमची कळाली. हे एक ह्यातनं आम्हाला मेजर आमचा आज उद्देश होतं, त्यातनं आम्हाला तुमच्याकडून ते कळालं. जाणीव झाली की KRA KPI हे इम्पॉर्टंट आहेत. प्रत्येकाचे KRA KPI आपण दिले पाहिजे. ॲज अ मालक म्हणून काय बघितलं पाहिजे, तर त्या गोष्टी आम्हाला मेजर क्लिअर झाल्या की या रिपोर्ट्समध्ये. KPI मध्ये सुद्धा तुम्ही जे आमचे लोक असतील त्यांना ट्रेनिंग सेशन्स असतील किंवा तुमचं हँड होल्डिंग आम्हाला तिथं गरजेचं आहे. डेफिनेटली GFT कडे मल्टिपल टूल्स आहेत. जशा 10 सर्व्हिसेस आहेत GFTच्या. स्टँडर्ड बिझनेस एक्सलन्स आहे, फायनान्स एक्सलन्स आहे, मॅनेजमेंट डॅशबोर्ड आहे. जसं सकाळी तुम्ही आरशामध्ये बघता तुम्ही कसे आहात, तसं तुमचं बिझनेस काय आहे. आणि ज्याला विजनरी बिझनेसमन म्हणतो आपण, की ज्याला खरोखर ग्रोथ करायची आहे, तो स्वतःचं सेल्फ असेसमेंट करून घेण्यासाठी कायम उत्सुक असतो. कारण त्याच्यावरूनच त्या स्ट्रॅटेजी बनतात. MSME बढेगा तो देश बढेगा. थँक्यू फॉर टाइम स्पेंड आणि थँक्यू फॉर द अपॉर्च्युनिटी. आम्हाला तुमच्या बिझनेसचा ग्रोथ पार्टनर होऊन तुमच्या बिझनेसला नेक्स्ट लेवलला घेऊन जायला मदत करायला खूप आवडेल. थँक्यू वन्स अगेन. बाय.